आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आता ॲक्शन मोडवर आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी 10:30 वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेतील। मनसेचे नेते, सरचिटणीस आणि मुंबईतले प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी हजर राहतील। आगामी विधानसभा निवडणूक तसंच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। अल्पेश करकरे आपल्याला माहिती देतात। अल्पेश, लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली आहे, विधानसभेची तोंडावर आहे। या पार्श्वभूमीवर मनसेच्या आजच्या बैठकीला महत्त्व किती आहे? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातला महत्त्वाचा पक्ष मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेला आहे। मनसेने आज महत्त्वपूर्ण बैठक आपल्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची बोलवलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 10:30 वाजता वांद्रे येथील रंगशारदा या ठिकाणी सरचिटणीस, नेते आणि पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे। यामध्ये आपण पाहिलं तर पक्षाची रणनीती काय असणार आहे, तसेच काय आपण केलं पाहिजे, कोणत्या चुका आपण करायला नको या संदर्भात यामध्ये चर्चा केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या कार्यक्रमादरम्यान सर्व पदाधिकारी व नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे आता नक्की काय सूचना व आदेश देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर दुपारी 2:30च्या दरम्यान पक्षांतर्गत एक निवडीचा कार्यक्रम तसेच जबाबदाऱ्या वाटपाचा देखील कार्यक्रम होणार आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं तर मनसे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पक्षाला जास्तीत जास्त यश मिळावं यासाठी आजच्या या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।